आज मी आलेलो आहे यवतमाळ जिल्ह्यामधला एक नेर तालुका आहे, नेर गाव, आणि त्याच्यापासून 5 किलोमीटर अंतरावर हे एक छोटंसं खेडेगाव आहे, मुकिंदपूर अकोले म्हणून. तर मित्रांनो बघू शकता, खरंच खेडेगावाचा माहोल किती छान असतो. ही छोटासा रस्ता आहे आणि तिकडे पलीकडे वस्ती आहे. आणि हे पहा आता हे काय चारा, अच्छा, हा जनावरांचा चारा, त्याची या ठिकाणी तो ढीग लावून ठेवलाय त्याचा. आणि बघा किती मित्रांनो काय मस्त वातावरण आहे. परंतु विदर्भामध्ये खूप हाय टेम्परेचर आहे. सायंकाळच्या वेळेला चांगलं वाटतं, दिवसा कदाचित म्हणजे खूपच त्रास होतो. परंतु एनी हाऊ खेडेगावचं जे वातावरण असतं ते खूप चांगलं असतं. शहराच्या वातावरणापेक्षा खेडेगावचं वातावरण जर बघितलं तर खरंच म्हणजे अशा वेळेला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाहू शकता मित्रांनो किती छान वाटतंय. आणि खरंच खेड्यामध्ये जे निरोगी आणि हेल्दी वातावरण असते तर त्याचं एक वेगळंच आपलं स्वतःचं एक आपलंपण आहे. हा तिकडे गुरंढोरं चारतायत आणि पिकाची काढणी झालेली आहे. शेतं आता मोकळे आहेत आणि ही गावाची वस्ती, छोटीशी वस्ती पाठीमागचा भाग आहे हा या गावचा. तर मित्रांनो या मुकिंदपूर अकोले नावाचं जे गाव आहे, यवतमाळपासून एक 20 किलोमीटरवर नेर तालुका आहे आणि तिथून 5 किलोमीटरवर हे गाव आहे. तर या गावामध्ये एक बारशाचा कार्यक्रम आहे, नामकरण विधी, त्यासाठी आम्ही आलेलो आहोत. खेडेगावातली व्यवस्था बघा कशी असते, जेवणाची वगैरे, घरगुती स्वयंपाक असतो, तुम्हाला मी दाखवतो. तर बघा मित्रांनो स्वयंपाक कसा असतो खेड्याचा. आता ही आहे डाळ, वरण आहे, थोडक्यात वरण आपल्या शहरी भाषेमध्ये हे आहे वरण. ही घरची डाळ आहे शेतात त्यांच्या स्वतःच्या. आणि आता या पातेल्यात काय, यामध्ये भात आहे, तांदूळ शिजवलेला आहे बघा. आणि या ठिकाणी सुद्धा एक पातेलं आहे, बघा त्यामध्ये काय आहे ते. ही विदर्भात होणारी वांग्या बटाट्याची भाजी दिसते ती. आता मित्रांनो बघा, ही वांग्या बटाट्याची भाजी आहे. विदर्भामध्ये अशीच भाजी करतात, खूप छान, किती छान तर्री आली. खूपच छान, वा, असं वाटतंय पटकन जेवायला बसावं. आणि या ठिकाणी ही या कार्यक्रमाची तयारी केलेली आहे. घरगुती स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे, छोटासा, खूप छान. आणि खेड्यामध्ये खरंच सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या वाटतात ना, हे आपण बघू शकतो की त्या ठिकाणी पूर्ण कार्यक्रमाची तयारी केलेली आहे बघा. आणि आता काही वेळामध्ये या ठिकाणी सर्वजण जमतील आणि हा नामकरणाचा जो कार्यक्रम आहे तो पार पडेल. आणि लगेच तुम्हाला जी भाजी दाखवली ती भाजी, भात, वरण आणि चपाती असा बेत आहे. तर आता कार्यक्रम झाल्यानंतर भेटूयात जेवणाच्या ठिकाणी. तर मित्रांनो पहा खेड्यातली सायंकाळ कशी असते ती. हे कसं वातावरण आहे खेड्यातलं पहा. त्या ठिकाणी जनावरं गोठ्यात बांधलेली आहेत. सगळे कामाला जाऊन लोक जे आहेत सायंकाळच्या वेळी घरी येत आहेत बघा. बघू शकता आपण, हे खेडेगावचं वातावरण आहे, किती चांगलं वातावरण आहे. आणि हे आहे वडाचं झाड, या ठिकाणी ही मंडळी बसलेली आहेत, बघू शकता आपण, किती छान वातावरण आहे. खरं तर खेडेगावचं सायंकाळचं वातावरण खूप चांगलं असतं. इथलं छोटंसं दुकान बघा, खेडेगावामध्ये अशी छोटी छोटी दुकानं असतात आणि त्या छोट्या छोट्या दुकानामध्ये आपल्याला नित्य ज्या आवश्यक गरजा आहेत त्या गरजेच्या वस्तू मिळतात बघा. हे छोटं दुकान बघा खेडेगावातलं. हे पहा, या मुकिंदपूर अकोले हे जे गाव आहे ते एक छोटंसं खेडं आहे. आता बघा या ठिकाणी सायंकाळी ही सर्व जनावरं जी आहेत ती गोठ्यामध्ये आलेली आहेत, दिवसभर चरायला गेल्यानंतर ह्या शेळ्या आहेत, बघू शकता आपण. आणि आता हा जो रस्ता जात आहे तर या ठिकाणी या गावचं हे विहार आहे. प्रत्येक आपापल्या समाजाची धार्मिक स्थळं जी आहेत ती गावामध्ये असतात, त्यापैकी हे एक बुद्धविहार आहे. आणि किती छान बुद्धविहार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता. मला वाटतं बहुतेक नुकतीच या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी झालेली आहे वाटते. तथागत
सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई, माता रमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे या ठिकाणी प्रतिमा लावलेल्या आहेत आणि खूप छान असं छोटंसं का होत नाही, परंतु हे खूप छान असं विहार आहे. एक छोटंसं आहे पण खूप छान असं विहार आहे. आणि या ठिकाणी मानवता सार्वजनिक वाचनालय म्हणजे वाचन संस्कृती देखील या ठिकाणी जपली जाते. एका छोट्याशा गावामध्ये वाचनालय आहे, म्हणजे या ठिकाणी येऊन लोक वाचन करतात. बघू शकता आपण, खूप छान हे विहार आहे. आणि बहुतेक बाबासाहेबांची जयंती साजरी झालेली आहे, त्यानिमित्तानं हे विहार जे आहे ते त्याची रोषणाई सजावट करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हा आहे आमचा बिट्टू, ज्याचा आज नामकरण विधी होणार आहे आणि त्याचं नाव तुम्हाला लवकरच कळणार आहे. आणि ही आहे बिट्टूची मावशी. हाय. हॅलो. हे बघ बिट्टू. ओ बघा बिट्टू मित्रांनो, बघा कसा छान दिसतोय. आज त्याचं नामकरण आहे आणि